उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य होते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती तर काहीवर एका राज्याची सत्ता नव्हती. म्हणजे ख्रिस्तपूर्वाच्या जन्माच्या अगोदर उत्तर भारतामध्ये सार्वभौम असा एक शब्द आहे की त्याच्यापेक्षा कुठली शक्ती मोठी नाही. सार्वभौम आपल्या सरनाम्यामध्ये किंवा उद्देशिकेमध्ये शब्द आलेला आहे. त्याला सार्वभौम म्हणजे याच्यापेक्षा उच्च दर्जाचा शब्द नाही. म्हणून या ठिकाणी सार्वभौम असे राज्य होते. म्हणजे खूप मोठं विशाल असं महाकाय राज्य त्या ठिकाणी होतं आणि संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेलेला होता. संबंध देश जो आहे तर त्यामध्ये लहान मोठ्या राज्याचे विभागणी झालेली होती आणि त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती तर काही राज्यावर एका राज्याची सुद्धा सत्ता नव्हती. आता राज्याची सत्ता असलेले राज्य एकूण संख्येने 16 होते. ज्या राज्यावर राज्याची सत्ता होती ते राज्य संख्येने किती होते? 16 होते आणि त्यांची नावं अशी ती 16 राज्य कोणती आहेत ती कर्मवार या ठिकाणी सांगितलेली आहे. अंग, मगध, काशी, कौशल, वरजी, मल्ल, चद्दी, वत्स, कुरु, पंचाळ, मत्स, सोरसेन, आसमल, अवंती, गांधार आणि कंबोज ही जी 16 राज्य आहे या 16 राज्यावर त्या राजाची सत्ता होती. आता ज्या राज्यावर राज्याची आधी सत्ता नव्हती ती ही राज्य आहे. कोणती राज्य आहे की कपिलवस्तूचे शाक्य, पावार व कुशीनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामगरमचे कोलिय, अल्लकपचे बळी, रेसपूतचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्याची राजधानी सिसुमागिरी होती ते भगलो. ज्या राज्यावर राज्याची सत्ता होती त्या राजांना जनपद म्हणत व ज्या राज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असं म्हणत. म्हणजे ज्या राज्याची सत्ता होती त्या राज्याला जनपद म्हणून संबोधलं जात होतं. जनपद म्हणून त्याची ओळख होती. परंतु ज्या राज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्याला संघ म्हणत होते किंवा गणराज्य असं म्हणत होते. संघ किंवा गणराज्य असं त्यांना संबोधले जात होतं. मग कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. कपिलवस्तूमध्ये जे शासनाची किंवा शाक्यांची शासन पद्धती आहे त्यामध्ये विशेष अशी काही माहितीचा उल्लेख या ठिकाणी मिळत नाहीये. पण या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. म्हणजे शाक्य लोकांची राज्यव्यवस्था ही प्रजासत्ताक होती. म्हणजे प्रजेच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी राज्य चालत होतं. काही विशिष्ट लोकांच्या मनाप्रमाणे राज्य चालत होतं या ठिकाणी ती माहिती उपलब्ध झालेली नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते. की हे मात्र निश्चित आहे की शाक्यांचं जे गणतंत्र राज्य होतं त्यामध्ये सर्व राज्य लोक होते तर ते आळीपाळीनं आपली राजसत्ता धारण करत होते आणि त्या सत्ता उपभोगत होते. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा असे संज्ञा होती. म्हणजे राजघराण्यामध्ये जो प्रमुख माणूस आहे त्या प्रमुख माणसाला जी संज्ञा होती तर राजा असं त्याला संबोधले जात होते किंवा राजा म्हणून त्याची ओळख होती. म्हणून सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अनेक राजांनी आपलं राजपद भोगलं होतं. परंतु ज्यावेळेस सिद्धार्थाचा जन्म झाला सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची जी पाळी होती ही पाळी शुद्धोधन राजाची होती. आणि शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवलेले आहे.
शाक्यांचं राज्य हे भारतवर्षाच्या एका ईशान्य कोकणामध्ये स्थायिक झालं होतं. ते स्वतंत्र असं राज्य म्हणून गणलं गेलं होतं. परंतु काही कालावधीनंतर कौशल देशाचा राजा जो होता त्यानं शाक्यावर आपलं राज्य किंवा आधी सत्ता प्रस्थापित केलेली आहे. कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. म्हणजे कौशलाधिपतीचा जो राजा होता त्याच्या कुठल्याही पूर्व परवानगीच्या नुसार पूर्व परवानगी नसताना शाक्यांना कोणत्याही राजाच्या म्हणजे त्या राजाच्या अनुज्ञेखेरीज किंवा परवानगीखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार त्यांना सुद्धा वापरणे बंधनकारक होते किंवा वापरता येत नव्हते. तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होतं. मग राज्यही तसेच प्रबळ राज्य होते आणि कौशल देशाचा राजा प्रशंसित राजा व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. म्हणजे तत्कालीन अवस्थेमध्ये जे कौशल राज्य होतं हे खूप असं शक्तिशाली किंवा सामर्थ्यशाली असं राज्य होतं आणि मगध देशाचे राज्य तसंच प्रबळ आणि शक्तिशाली होतं. कौशल देशाचा राजा प्रशंसित आणि मगध देशाचा राजा जो बिंबिसार राज्य आहे हे दोन्ही राज्य तथागत भगवान बुद्धाच्या समकालामधले आहेत किंवा त्यांच्या सोबतचे आहेत. आता पुढे चालूया पूर्वज. आता तथागताचे पूर्वज जर ध्यान लावलं तर